ये गद्दी, ये परंपरा बाबूजी ने और हमने मिलकर बनाई थी। अब वो करवाएंगे जो पूर्वांचल के इतिहास में आज तक नहीं हुआ। हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या फिल्मी बुडबकवरती। गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वांच्या काळजातला आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला मिर्झापूरचा तिसरा सीझन फायनली आता आलेला आहे आणि आम्ही रात्रभर कष्ट करून तो फायनली बघून काढलेला आहे आणि आता आम्ही घेऊन आलो आहे मिर्झापूर सीझन 3चा रिव्ह्यू। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। गेल्या 2 सीझनप्रमाणे ज्या पद्धतीने इकडे व्हायलेन्स, शिवीगाळ आणि एकंदर बोल्ड सीन्स ज्या पद्धतीने उधळून विखरून ठेवले होते ते इथे आहेच, पण त्या मानाने खूप जास्त पुढच्या लेवलला जे आपण प्रत्येक नवीन सीझनकडून अपेक्षित करतो। आणि जसं मी मागे म्हणालो होतो की मिर्झापूर एका बुद्धिबळाच्या पटासारखा आता पसरत चाललेला आहे, कारण ज्या पद्धतीने बुद्धिबळामध्ये दोन्ही बाजू असतात आणि खूप सारे मोहरे असतात, शिपाई असतात, हत्ती घोडे उंट असतात, त्याच पद्धतीने या सीझन मध्ये सुद्धा आपल्याला फक्त कालीन भैया आणि गुड्डू यांच्यामधील कोल्ड वॉर न दाखवता प्रत्यक्षात खूप सारे मोहरे, प्लॉट आणि सबप्लॉट यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत। आणि गंमत म्हणजे तब्बल 10 एपिसोड्सची ही सिरीज होऊन सुद्धा जवळपास 9-10 तास ही सिरीज बघून सुद्धा तुम्हाला कुठेही बोर होत नाही, ही या सिरीजची सर्वात जास्त जमेची बाजू आहे। म्हणजे गुड्डूला त्या पद्धतीने मिर्झापूरवरती कंट्रोल करायचं आहे, कालीन भैयांना सगळं डॅमेज कंट्रोल करून आपणच बाप आहोत हे सगळं दाखवायचं आहे। ही सगळी त्याच्यामध्ये माथापच्ची तर आहेच, पण बॅक ऑफ द माइंड ज्या पद्धतीने सगळ्या गेमा चालू असतात, जो व्हायलेन्स चालू असतो ते सगळं आहे। त्यामुळे सर्वांना अगोदरच सांगतो की पहिले 2 सीझन आपण कसे बसे पाहिले असताल कुठे बघून तर मला माहीत नाही, पण हा सीझन बघताना आवर्जून मित्रांसोबत लांब कुठेतरी जाऊन बघत बसा किंवा घरात बघणार असाल तर आवर्जून हेडफोन्स घालूनच बघा, नाहीतर तुमची लटकंती होऊ शकते। प्रत्येकाचे भाऊजी डिस्कवरी बघत नाहीत। असो, तर सिरीजबाबत बोलायचं झाल्यास लिखाण हॅट्स ऑफ अपूर्व धार, अविनाश सिंग तोमर, विजय नारायण वर्मा या तिघांचंही कौतुक केलं पाहिजे, कारण डोक्याचं सगळा भडंग करून टाकणारा हा प्लॉट ज्या पद्धतीने त्या सर्वांनी रचला आहे आणि ज्या पद्धतीने बनवला आहे तिघांचंही कौतुक आहे। त्यासोबतच डिरेक्टर गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांचंही कौतुक केलं पाहिजे की इतक्या सगळ्या कलाकारांना घेऊन कुठलंही कॅरेक्टर ढिल्लं न सोडता ते कशा पद्धतीनं आपल्याला ॲप्रोच करताना तितक्याच इंटेन्सिटीने करेल जितकं कालीन भैया किंवा गुड्डू पंडितचं करेल, आणि तितक्याच इंटेन्सिटीने अगदी 2 सीन्ससाठी आलेला कलाकारसुद्धा कसा करेल, ही या सिरीजची खासियत आहे। बाकी ॲक्टिंगचं म्हणताल तर पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुमन शर्मा, प्रियांशु पेन्युली, हर्षिता शेखर, राजेश तेलंग, शिबा चड्ढा, प्रमोद पाठक, शेरनवाज जिजिना, मेघना मलिक, मनु ऋषि चड्ढा, नेहा सरगम, लिलीपुट फारुखी, अलका अमीन, अनंग शाह, बिस्वास, शहवाज प्रधान, रोहित तिवारी, प्रशंसा शर्मा आणि अनिल जॉर्ज या सर्वांनी आपल्या भूमिकांना 4 चांद लावलेत। अक्षरशः डिरेक्टर प्रोड्युसरने तारांगण अक्षरशः आपल्या सर्वांसमोर उभं केलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे मुन्ना भैयांचं इथे एक खूप मोठं सरप्राईज आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत। ॲक्च्युली खूप सारी सिरीजमध्ये सरप्राईजेस आहेत, पण मुन्ना भैयाचा एक थोडासा किंचित स्पॉयलरचा मी फक्त तुम्हाला सांगितलं की मुन्ना भैयाची संबंधित महत्त्वाची माहिती यामध्ये आपल्याला मिळणार आहे, कारण मुन्ना भैया लवर्स ऑफेंड व्हायला नको म्हणून। आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने मार्वेल्सच्या सिनेमांचा पोस्ट क्रेडिट सीन असतो तो सुद्धा इथे आहे, म्हणजे मार्वेलचा नाही आहे, मिर्झापूर सिरीजचा आहे, ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की हो मिर्झापूरचा 4था सीझनसुद्धा येणार आहे। आणि ते सांगताना सुद्धा तिथे पोस्ट क्रेडिट सीनमध्ये सुद्धा आपल्याला आणखी एक सरप्राईज पाहायला मिळतं। त्यामुळे उशीर करू नका, बिंज वॉच करून टाका, खाऊन टाका एका दिवसात सिरीज आणि आम्हाला सांगा कशी वाटली। बाकी तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या चॅनलला काय करायचं आहे, कारण गद्दी पे चाहे हम हो या नीरज रूल सेम रहेंगे। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, है ना। चलिए, धन्यवाद। मकबूल, सब्सक्राइब कराओ इनसे।